जय सच्चिदानंद. बोला. सुनील गिरी, दिल्ली. पूज्यश्री, लहानपणापासूनच मला मुलांचा खूप जास्त लळा होता. इतरांच्या मुलांना खूप खेळवलं, पण जेव्हा आपल्या मुलांची वेळ आली तेव्हा मुलं सोडून गेली. आता भावाच्या मुलांबरोबर राहतोय, त्यांच्यावरही चांगलं प्रेम आहे, लळा आहे, ते सुद्धा खूप मानतात, पण तरीही खूप जास्त त्यांच्यावर प्रेशर आणतो. अभ्यास करा, हे करा, ते करा. आता माझ्या अपेक्षा त्यांच्याकडून काय आहेत माहीत नाही, पण त्यामुळे खूप जास्त म्हणजे एवढे दोष होतात दिवसभर की त्यांचं प्रतिक्रमण संध्याकाळी नाही होऊ शकत, कारण लक्षातच नाही राहत दिवसभरात किती दोष घडून गेलेत. खूप जास्त अनलिमिटेड दोष घडतात. मग काय करायचं? पण तुमचं म्हणणं ऐकतात का ते लोक, तुम्ही म्हणता हो, तेव्हा? माझं सगळं म्हणणं ते ऐकतात. असं काहीच नाहीये जे टाळता येईल. हां, पण भावाच्या मुलांकडून एवढ्या अपेक्षा ठेवता, पण हां. मग त्यांना राग, तुमच्यावर कोणी रागावलं तर तुम्हाला आवडेल का? नाही. तर मग आपण का रागावून समजावायचं असं खरं त्यांना? म्हणजे काय की लहानपणापासूनच ते माझ्यासोबत राहतात. भाऊ नाहीये, एक्सपायर झाला त्यांच्या लहानपणी. हो, पण समजावून सांगा की काय वय त्यांचं? आता तर ते मोठे झालेले आहेत. एक तर ग्रॅज्युएशन करतात दोघी मुली आणि 12वीत आहे मुलगा. म्हणजे असं काहीच नाहीये. नाही, आता हळू-हळू अ, अ, क्रोधाने समजावणं बंद करा आणि इन्फॉर्मेशन द्यायची. असं कराल तर बरं होईल. त्यांची डिमांड असेल तर सप्लाय करा. नाहीतर ते लोक आता एवढ्या मोठ्या वयाचे झालेत, म्हणजे फ्रेंडली बोला जरा. फ्रेंडबरोबर व्यवहार कसा करतात तसा ठेवा. मी वडिलांसारखा आहे, मला लक्ष द्यावं लागतं, तुम्ही लोक लक्ष, असं माझं म्हणणं आहे. आता मोठेपणा, अहंकार सोडून आपण लहान होऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करा. पूज्यश्री, याच कारणामुळे बायको वेगळी झाली. त्यावेळी दोघांपैकी एक निवडायचं होतं. आई होती आणि भावाची मुलं होती, किंवा माझी स्वतःची मुलं आणि माझी बायको होती. तिकडे 3 जण होते, इकडे 5 जण होते. तेव्हा मी ह्यांची जबाबदारी उचलली. ह्यांच्याबरोबर राहायचं किंवा कुठल्याही प्रकारे. आता त्यांच्याप्रती काही माझं कर्तव्य किंवा जबाबदारी पूर्ण होत नाहीये, तर त्याचं प्रतिक्रमण कसं होईल? तेच तर आहे. आता जे नवीन सुधारायचं आहे ते पेंडिंग ठेवा. पण आजपर्यंत दुःख दिलं. आता बघा ना, तुमची मुलं सोडून गेली, तुम्हाला किती दुःख झालं असेल. तुम्ही म्हणताय माझं अगदी ऐकतात, पण मनाला वाईट वाटतंच आणि आणि मनात भाव बिघडतात आणि हळूहळू अंतर मग वाढत जातं. आणि तेच आपलं आपल्या मुली-लेकींबरोबर जे काही होऊन गेलं आहे, म्हणून हो. त्याचं प्रतिक्रमण करा आणि आणि निश्चय करा, कोणालाही वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही, क्रोधाने काही बोलायचं नाहीये. समजावून सांगायचं आहे, नाहीतर मग बोलणंच बंद करायचं. पण कटकट वाटेल असं काही नाही, करायचं नाही. ज्ञान घेतल्यानंतर तर आता खूपच कंट्रोल आलाय. आता फक्त समजावून सांगतो की हं. बाबा, तुम्हाला असं करायचंय असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. पण नाही, नाही. क्रोध होतो हे तो करायचं असेल तर दिवसभरात. करा, हे शब्दही चांगले नाहीत. हां. असं केल्यामुळे असे फायदे आहेत. न करण्यामुळे हे असं नुकसान आहे. तुम्ही जरा विचार करा. करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. अशा म्हणण्याने मग अहंकाराला ठेच लागते बघा. पूज्यश्री, दिवसभरात एवढे जास्त दोष होतात, त्यामुळे संध्याकाळी त्यांचं प्रतिक्रमण नाही, नाही होऊ संध्याकाळी शकत. नाही, दुपारी थोडं अर्धा तास, 1-1 तासाचा ब्रेक घेऊन प्रतिक्रमण चालू करा. आता म्हणजे पूज्यश्री, आपण म्हणतो ना की चहाचा डाग जेव्हा कुठे पडेल तेव्हा थोडे बहुत तेव्हाच प्रतिक्रमण करा. इथे तर साऱ्या चिखलातच पण रुतलेला आहोत. हरकत नाही, काही तर मग हरकत कसं नाही. तरी करायचं? शक्ती मागा, चरणविधी करा, नवकल्म करा आणि मोठमोठे जेवढे दोष दिसतील तेवढे तरी सुरू करा. हा, थोडेफार दिसतात, बस थोडेफार. आणि हे जे वर्णन केलं तेच दोष. नाही क्रोध नाही, करतो, इतर वेगळे सुद्धा सगळ्या नाही, प्रकारचे. पण असा क्रोध करतो, धमकावतो, दिवसभर यांना सल्ले देत राहतो, तेच हा. दोष. नाही नाही, त्या प्रकारचे नाही. दोष तर खूप प्रकारचे होतात, लाखो हो, पण प्रकारचे हे दोष होतात. बाहेर पडल्यावर इतरांबरोबरही, हा, मुलांबरोबर पण सुद्धा. जेवढे दिसलेत ना तेवढे तरी कमी होतील. सुरुवात तर करा. हा, खूप थोडे थोडे, मायनर 1 मायनर. तास बसा आणि आज आज कोण भेटलं मला, त्यांच्याशी काय बोलणं झालं, त्यांना दुःख झालं का, झालं असा कोणता व्यवहार झाला, एक आठवून माफी मागा. ठीक आहे कमी पूज्यश्री. होईल का? जय सच्चिदानंद. हा, बोला. जय बोला. सच्चिदानंद पूज्यश्री. माझी 2 मुलं आहेत. जेव्हा ती अभ्यास नाही करत तर मी त्यांना रागवते, मारते, तेव्हा माझी फाईल 2 मला थांबवतात. त्यामुळे मला असे वाटते की जणू माझा त्यांच्यावर काहीच अधिकार नाहीये मुलांवर. मग असा विचार आला की मला खूप दुःख व्हायला लागतं. अधिकार आहे म्हणून मारायचा का? नाही, मारायचं नाही, पण मग तेवढं थांबवताना मारू नका. बाकी प्रेमाने बोला, ते खाणंपिणं कळतंच, नीट पण करा. कधीतरी असा फोर्स येतो, म्हणजे क्रोधाचा, त्यामुळे हात उठतो. मग असे हो, मग तो तुमचा वीकनेस आहे ना. हां, आणि तो तर तेच आपल्या मुलांवर आपला अधिकार आहे म्हणून आपण त्यांना काही दुःख द्यायचं का? अधिकार आहे का दुःख द्यायचा? नाही. हा, मग तेवढंच सांभाळा, बाकी प्रेमाने वागत राहा. तोही अधिकार आहे, त्यांना चांगलं खायला घाला, हां. प्रेमाने सांभाळा. नवऱ्यालाही चांगलं खायला प्यायला द्या, तोही आपला अधिकारच आहे. पण दुःख द्यायचा तर अधिकारही नाहीये
आणि कोणी मुलगा किंवा मुलगी किंवा पती दुःखी होण्यासाठी आलेलेच नाही आहेत आपल्या संबंधात. हा. आणि दुःख आपल्याकडून दिलं गेलं तर मनात भाव बिघडतात, वैर बांधलं जातं. आपल्याला सुटायचं असेल तर नवं दुःख देणं बंद करा. पूर्वी दुःख दिलं गेलंय त्या साऱ्याची माफी मागून प्रतिक्रमण करून धुवून टाका. हा. नाहीतर हा रागद्वेषाचा हिशोब वाढेल आणि नंतर जास्तीच एकमेकांबरोबर क्लेश होतील. होय. जय हा, सच्चिदानंद. प्रतिक्रमण अधिकार तर आहेच, म्हणून तर बरोबर राहतायत सगळे. हा. तुम्ही तुमच्या बुद्धीने विचार करताय की काय माझा अधिकार नाहीये, मी काही करू शकते मुलांबरोबर. पण पतीचा विचार, पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. ते आपल्यासाठी, एकमेकांसाठी आपण आहोत, एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तर चांगलं काहीतरी सांगतायत तुम्हाला. नाही, ते पण ज्ञानात आहेत म्हणून हा, ते म्हणतात की म्हणजे बरोबर. मुलांना अभिप्राय द्यायला हा, भाग पडू बरोबर आहे, नका. पॉझिटिव्ह. मला ते सगळं कळतं, पण मीही ज्ञान घेतलंय, माहितीये, पण कधी-कधी क्रोधच असा हा, येतो मग की होऊन जातं. प्रतिक्रमण करा, त्यामुळे कमी होईल. हा. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. अ, माझी आई कायम वडिलांच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करते आणि कायम भांडण तंटे होत राहतात. कटकटी कटकटी होत असतात. त्यासाठी उपाय करावा. एकतर मौनात राहा. मम्मीला तर किती वेळा सांगून झालंय तुमचं. हो, खूपदा मग सांगितलं. ऐकलं काही तुमचं सगळं नाही सांगितलं. ऐकत. मग मौनात राहा. आणि दादाजींचे विचार त्यांना आवडतात का? हो, मी जेव्हा बघतो टीव्हीवर ती पण हा, मग बघते. त्यांना सांगायचं हे प्रतिक्रमण करा. मम्मीसाठी आपल्याकडून तुला आवडेल का त्यांनी जर तुझे काही दोष काढले तर त्यांना दुःख होईल असा व्यवहार का करायचा? आईला आधी समजावा, मग म्हणेल नाही आवडणार, मग आता वाटतंय माझी चूक आहे, मग तुम्ही प्रतिक्रमण चालू करा. हे दादा भगवान, माझ्याकडून असं दुःख दिलं गेलं, मनापासून मी क्षमा मागतेय, मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. हळूहळू सगळं समजावून प्रतिक्रमण सुरू केलं तर दोघांमधील कटकटी कमी होतील, प्रेम वाढेल. हा उपाय आहे. आणि नाही काही ऐकलं तर मग तुम्ही म्हणा चला आपण भगवंतांची आरती करूया, 10-15 मिनिटं असीम जय जयकार करूया आणि 5-10 मिनिटं बसून आपल्या चुकांची माफी मागूया. कोणत्या चुका सांगायची गरज नाही. तू हे करतेस, तू ते करतेस, त्यांना स्वतःला बघू द्या. माफी मागायला शिकवा. मग तसं तर हे आई चांगली आहे. ती मला हा, काल तो मम्मी म्हणजे पप्पांचा हिशोब आहे, चिकट हिशोब आहे. सत्संगालाही जायचं असेल तर ती जाऊ देते आणि कलकत्त्याला गेलो तेव्हा ज्ञानविधीसाठी सुद्धा जाऊ दिलं. हम्म. आज इथे यायचं ते सुद्धा येऊ खूपच दिलं. छान आहे. आता त्यांना दादाजींचे विचार रुचत असतील, नक्कीच चांगला रिझल्ट येईल तुम्हाला. बघा. जय सच्चिदानंद पूज्यश्री. शैला सद्गुर पुणे. बोला. मला ना मुलीचे निगेटिव्ह खूप दिसते. हम्म. तिच्यात पॉझिटिव्ह गुण खूप आहेत, पण तिच्यासमोर मी निगेटिव्हच बोलते. त्यामुळे मग तिला दुःख होते. हा, मग पॉझिटिव्ह बघा आणि नेगेटिव्हचं प्रतिक्रमण चालू करा. आणि मग निश्चय करा की नेगेटिव्हमुळे व्यवहार करायचा नाही. पॉझिटिव्हला एनकरेज करायचं आहे, नेगेटिव्हमध्ये मौनात राहायचं आणि प्रार्थना करायची. त्यामुळे तिला खूप दुःख होते. ती म्हणते तू मला असं हो, दुःख बोलतेस. होणारच ना. आपल्या कोणी चुका काढल्या तर आपल्याला आवडेल का? नाही. मग तिला कसं काय आवडेल? तिच्यासारखे नेगेटिव्ह स्वतःत बघा असं नेगेटिव्ह आपल्यात आहे का? याचं प्रतिक्रमण प्रत्याख्यान करा. पण तिला दुःख दिलं त्याऐवजी तिच्यासाठी प्रार्थना करा. सिंपल आहे. जय सच्चिदानंद. पूज्यश्री जय सच्चिदानंद. मी बोला. राघवेंद्र पाल उन्नावहून. बोला. सर्वप्रथम आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हम्म. मी 2006 पासून निरुमाजींचं आणि आपले प्रोग्राम्स टेलिव्हिजनवर बघायचो. 2010 मध्ये माझं लग्न झालं. माझ्या पत्नीची खूपच प्रबळ इच्छा होती की आपल्या इथे येऊन ज्ञानविधी ग्रहण करावा, पण तिची ही इच्छा अपूर्णच राहिली आणि तिचं मागच्या 4 सप्टेंबरला निधन झालं. मी तेव्हापासून फारच विचलित आहे. माझी 9 महिन्यांची मुलगी आहे आणि 6 वर्षांचा मुलगा आहे. मला त्यांच्या भविष्याची फार काळजी वाटते, सतत चिंता वाटते. मला आपलं मार्गदर्शन हवंय. काय अशा स्थितीत मला पुनर्विवाह करायला हवा आणि नाही केला तर माझ्या मुलांचं काय होणार? तुमचे आई वडील आहेत का? वडिलांचं 2004 मध्ये निधन झालं होतं. आई आहे, तिचं वय आता 70 वर्षांचं आहे. मुलगी त्यांच्याकडेच असते आणि दादा आमचा, माझा मुलगा आपल्या आजी आजोबांकडे आहे जेव्हापासून तो जन्मलाय. मग चिंता कसली आहे आता? त्यांच्या भविष्याची वाटते. जोवर भविष्य तर आता तुम्हाला लग्न करायची इच्छा आहे का? लग्न मुलांसाठी करायचं का तुम्हाला इच्छा आहे त्याची, आपला मोह आहे? स्वतःच्या मुलांसाठी. आसक्तीसाठी करायचं आहे का? सांगा. मुलांसाठी. मुलांसाठी तर आई पण तुम्हीच आणि वडील तुम्हीच बनायचं.
आपण आताच प्रवचनादरम्यान हे सांगितलं की आई वडील मुलांवर संस्कार करतात. हा, पण आई तुम्हीच मग बना ना. हे संभव आहे? हा, आई नाहीये तरी बाप, त्या बापाची डबल रोटी ड्युटी आहे. आई पण तुम्ही आणि बापही तुम्ही. प्रेमाने वाढवा त्यांना. पण तुम्हालाच विषयाचा मोह असेल तर मात्र विचार करावा लागेल. आणि माझी आणखी एक भावना आहे की म्हणजे हे संभव आहे का की मी माझ्या मुलांना आणून इथे सिमंदर स्वामी किंवा इथे सिमंदर सिटी. सिटीमध्ये येऊन आपलं सगळं काही विकून इथल्या संस्कारात त्यांचं पालनपोषण मी करू शकतो का? हो, ते होऊ शकतं, पण आधी हे काम करा. आधी ज्ञान मजबूत करा. नंतर मग आप्तपुत्रांना भेटा. तुमच्या इन्कमचा काय सोर्स आहे, कसं काय होऊ शकतं, साऱ्याचा विचार करून पुढचं करू शकाल. जय सच्चिदानंद. मी राणामल सोनी बाडमेर. हा, बोला तुम्ही. जय सच्चिदानंद गुरुजी. हा, बोला. हा, आता कुटुंब व्यवस्थेत विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब असतात. तर त्यात मी माझ्या अनुभवानुसार कित्येक ठिकाणी हे पाहिलंय की एकत्र कुटुंबात किती त्रास आणि कटकटी निर्माण होतात आणि त्यानंतर जॉईंट फॅमिली तुटते आणि त्या त्रासांमुळे कुटुंब विभक्त होतात. आणि आता माझ्या स्वतःच्या कुटुंबातूनही वेगळं राहायला सुरुवात झाली आहे. आणि आता जो माझा पॉइंट जो मी तुम्हाला दिला होता त्यात हेच आहे की आताच्या परिस्थितीत तर ही ज्वलंत समस्या झाली आहे की आई वडील आपल्या मुलींना जे काही आपले पोशाख आहेत जे परिधान केले जातात ते परिधान करण्याची एक पद्धत आहे, ती पद्धतच आता खूप मोठी समस्या बनली आहे. त्यांना कपडे नीट पद्धतीने परिधान करायला लावले तर बऱ्याच अंशी समस्या सुटू शकतात, पण त्या उलट ते खूप मोठं कारणच बनलंय अनेक गोष्टींचं. हा, पण आता काय की समजावून सांगून मार्ग काढा. बाकी आग्रह धरून किंवा रागावून किंवा पुन्हा पुन्हा चिडून त्यातून काही उपाय निघणारच नाही. त्याचं कारण आई वडील तर कायमच मुलीला टोकत 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 कटकट करतच राहतात. त्यामुळे मुलीला लेकीला मम्मी पप्पा आवडतच नाही, तिला बॉयफ्रेंड नंतर आवडतो. आणि आपल्या बाजूने छोट्या छोट्या गोष्टीत वारंवार तिला समज देतो, सूचना देत राहतो, सल्ले देत राहतो, क्रोध करत राहतो. पण आहे आपल्याला शक्य असेल तर सत्संगाच्या वातावरणात आणायचं. तिला सत्संगात घेऊन या, सत्संगातून समज मिळेल, त्यामुळे संस्कारही मिळतील. हे लोक त्या भगिनी तिला समजावतील पूज्यश्री, काय चांगलं आहे काय वाईट आहे. त्यामुळे ते संस्कारच तिला मदत करतील. पूज्यश्री, बाकी आपलं बोलणं तर ती इकडून ऐकेल आणि तिकडून काढून सोडून देईल. कारण एवढ्या वेळा तिला लहानपणापासून आजवर सतत टोकत आपण राहिलोय, त्यामुळे आपले शब्द तर तिला वायफळच वाटतात. बघा, पूज्यश्री, एक निवेदन होतं की आपल्या कुटुंबात चांगले संस्कार बऱ्याच अंशी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत वर्तमान सिस्टीम प्रमाणे. मग त्या सिस्टीमच्या हिशोबाने परत सुसंस्कारितपणा येण्यासाठी जे आई वडील, त्यांचे भाऊ, त्यांचे संरक्षक, विशेषत्वाने मुलींवर आताच्या सिस्टीममध्ये पुन्हा संस्कार करण्यासाठी, संस्कार रुजवण्यासाठी, कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आणखी काय प्रयत्न करावेत ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा संस्कारांचे संवर्धन होईल आणि जॉईंट फॅमिलीज पुन्हा तयार होतील? तसं काय की आपण आपल्या सुखासाठीच विचार करतो. नवी सून आल्यावर बस माझं कुटुंब चांगलं राहायला हवं, आधी जास्त पैसे घेतो, ती जाऊ जास्त पैसे घेते, ती जास्त फिरते, मला जास्त काम करावं लागतं. ही तुलना व्हायला लागली की मग प्रेमाला तडा जातो. फक्त स्वतःच्या सुखाचाच विचार करतात आणि जेव्हा स्वतः जास्त काम करतो आणि जाऊ कमी काम करते तरी दोघांमध्ये क्लेश होतात. म्हणूनच एकदा का 2 सुनांमध्ये भांडण चालू झालं की मग शांतपणे बोलायचं, आपण एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहू आणि एकमेकांना प्रेमाने भेटत राहू. मुलांचे वाढदिवस असतील, खाणं पिणं, चला महिन्या 2 महिन्यात एकत्र येऊ, म्हणजे दोघींना वेगळं करून प्रेमाने राहणं बरं आहे. कारण क्लेश वाढत वाढत शेवटी एवढे द्वेष होतात, एकमेकांचं तोंड बघायलाही तयार नाही आहे आणि नंतर वेगळेच होतात. पण वैर बांधून वेगळं होणं ठीक नाही आहे. प्रेमानं वेगळं होणं कधीही चांगलं, त्यामुळे प्रेम वाढेल आणि बरोबरही राहू शकाल. एकमेकांचे दोष बघणं चालू झालं की समजायचं आता तुकडा पडण्याची तयारी झाली. मग असा तुकडा पडण्याआधीच स्वतः प्रेमाने वेगळं होऊन व्यवस्थित राहा. होय पूज्यश्री, आपल्या तुमच्या चरणी. बिझनेसमध्ये भले बिझनेसमध्ये एकत्र असाल, पण चूल स्वयंपाकघर वेगवेगळं करून द्या. त्यामुळे
त्यामुळे होय, पूज्यश्री. शांतीनांद होईल. होय पूज्यश्री, आपल्या चरणी कोटी कोटी वंदन. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हा, गुरुजींना प्रणाम. आपल्याला युट्यूबवर आणि टीव्हीवर बऱ्याचदा पाहिलंय. आज मी साक्षात आपले दर्शन घेतोय. मी इथे पहिल्यांदाच आलोय. मला खूपच छान वाटतंय आणि प्रयत्न करेन की प्रत्येक वर्षी इथे येण्याचा. आणि माझी बायको आणि माझी मुलं सुद्धा इथे आली आहेत. आता माझा प्रश्न असा आहे की माझा 17 वर्षांचा मुलगा आहे, जो ना प्रत्येक गोष्टींची नवनवी फरमाईश करत राहतो आणि धमक्या देत राहतो की मी घर सोडून पळून जाईन आणि शिक्षणात त्याचं लक्ष लागत नाहीये. आता त्यासाठी मी काय करायला हवं? तो आलाय का? मुलगा नाही आलाय, त्याला खूप सांगितलं पण तो आला नाही. हां. नाही, त्याला सांगायचं की बघ आपली कपॅसिटी कमी आहे. तुझी इच्छा मी जरूर पूर्ण करेन, पण अजून थोडी मिळकत वाढवू द्या, असं सांगून बोलून मार्ग काढा. तुम्ही हां. भांडण करू नका, कारण एवढे सेन्सिटिव्ह झालेली आहेत ही मुलं. थोडा हां. अपमान झाला मग डिप्रेशन येतं त्यांना. आणि हो. बघा असंही तो बोलतो की मी पळून जाईल, त्यांना चैन पडत नाही, अशांत आहेत आतून बघा. हां. म्हणून आपण थोडं समजावून पाठवून मार्ग काढायचा. रागावणं, मोठ्या आवाजात बोलणं, अपमान करणं, आक्षेप घेणं, ह्याबाबत जरा सांभाळून राहा. यांचा अहंकार फार सेन्सिटिव्ह आहे, काचेच्या भांड्यासारखा आहे. हां. जरासा धक्का लागला तर फुटेल, क्रॅक होईल. ग्लास विथ केअर म्हणतात ना, हां. तसंच ग्लास विथ केअर हँडल करा मुलांना. त्याला समजावण्याचा मी खूप प्रयत्न करतो पण त्याला काही समजत नाही. हां, मग त्यामुळे- मौन बाळगा. आणि हां, मी ध्यानात ठेवीन हां. आता जरा माझी अडचण आहे, मौन बाळगून इतर जास्तीचं काही बोलूच नका. हां. समजून घेत नसेल तर मग मौन राखा आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. हां. आणि आजवर जे काही दुःख त्याला दिलं गेलंय आपल्याकडून त्याचं प्रतिक्रमण करा. हां. हां, हळूहळू प्रार्थना करा, त्यातून काही मार्ग निघेल. हां. माझी आपल्याला एक विनंती आहे, आपण एकदा थोडंसं प्लीज स्मित करावं. आपलं हसणं फारच गोड आहे, फारच आनंद मिळतो. चांगली गोष्ट आहे बघा. जय सच्चिदानंद. चला सामायिक विषयी थोडं बोलू. सामायिक विषयी बोलूया. मुलांशी जेवढी नेगेटिव्ह वाक्य बोलली गेली आहेत, त्यांना वाईट वाटेल असा व्यवहार केला गेला आहे किंवा दोषी बघितला अभिप्रायानुसार व्यवहार केला आहे, ते साराच सामायिकमध्ये बघायचं आहे. काही लोक म्हणतील आम्हाला मुलंच नाही तर आम्ही काय करायचं? अहो, मुलं नसतील तर तुम्ही तुमच्या असिस्टंट बरोबर नेगेटिव्ह व्यवहार केला असेल. आता मुलांचा आणि आईवडिलांचा व्यवहार म्हणजे असिस्टंट आणि बॉसच्या मधला व्यवहार आहे, तसाच आहे. म्हणून आज हे चेक करायचं की मुलांबरोबर आपण कुठे कुठे नेगेटिव्ह व्यवहार केलाय, दुःख दिलंय, क्रोध केलाय, रागावलोय, लहानपणापासून सल्ले देत राहिलोय, हे नको करूच ते कर, नेगेटिव्ह बोलून बोलून व्यवहार केलाय. आपण आपलं स्वतःचं बघायचं, एक आपलं वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह राहिलात तर आपली शक्ती वाढते, समोरच्याचीही वाढते शक्ती. आणि निगेटिव्ह बोलल्यामुळे दोघांची शक्ती कमी होते. नेगेटिव्हिटीला प्रोत्साहन नाही द्यायचं, त्याचीही जागृती ठेवायची. तर आज पॉझिटिव्ह एनकरेज करायचं आहे बघा. आजवर मुलांबरोबर कशा प्रकारचा व्यवहार झाला, एकमेकांना दुःखदायी ठरेल असा कोणता व्यवहार होता, त्या साऱ्या भागाचं प्रतिक्रमण करायचं. आणि ज्या गोष्टी आपण त्याला समजावू शकत नाही, आपण आपली अपेक्षा आहे की सुधारायचं आहे, त्या बाबतीत तोंडाने बोलणं बंद करून प्रार्थना करायची शुद्धात्म्याकडे. बाकी रागद्वेषाचा व्यवहार जेवढा काही झालाय साऱ्याचं स्मरण करून प्रतिक्रमण करून धुवून टाकायचं. एक गोष्ट ज्ञानाच्या दृष्टीने चालायचं असेल तर हे समजून घ्यायचं आहे की मी शुद्धात्मा आहे आणि ही फाईल माझी आहे आणि या फाईलच्या समभावाने निकाल करायचा आहे. जेवढा समभाव ठेवाल, वितरागता राहील किंवा रागद्वेष सुटतील, तेवढा समोरचाही सुधारेल आणि आपल्यात प्रेमही वाढेल. बाकी आसक्तीने किंवा मोहाने, आग्रहाने आपण व्यवहार करायला जातो समोरच्याला सुधारण्यासाठी. समोरचा बिघडला आहे, त्याला सुधारायचं आहे. आता तो बिघडलाय, ही दृष्टीच, तोच आपला अभिप्राय, त्याच्या रिॲक्शनमध्ये भांडणं होतात, एकमेकांचे दोष बघणं चालू होतं. पण त्यातील शुद्धात्मा पहा आणि निर्दोष बघा आणि समज द्यायचे त्याला. हे प्रवृत्तीमुळे घडतं आहे, प्रवृत्तीमधला प्रॉब्लेम आहे. म्हणून समजून जेवढा व्यवहार कराल त्यावेळी कधी ना कधी पॉझिटिव्ह रिझल्ट यायचे चान्सेस आहेत. नाही दोषी ठरवून बिघडलायस तू, सुधारत नाहीस, एवढे माझं म्हणणं ऐक, तर तो कधी ऐकणार नाही. उलट रिॲक्शन म्हणून आणखीच बिघडेल, आपल्याला जास्त दुःख होईल. म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने जायचं, समजून काम करून घ्या.
ज्या काही चुका झाल्या आहेत त्याचं प्रतिक्रमण करा आणि कोणत्या शब्दांनी त्याचं नुकसान झालं आहे, त्यांना वाईट वाटलं आहे, अपसेट झाले आहेत, असे आपले शब्द, आपली वाणी आपण ऑब्झर्व करायचं आहे. आपल्याच प्रकृतीतले आपले दोष आपण सुधारायचे. चुका तर होणारच, कारण तो हिशोब आहे प्रवृत्तीचा. पण आपले दोष आपण धुवत राहूया, त्यांना निर्दोष पाहून व्यवहार करत राहायचा आहे. तरच काहीतरी हळूहळू पॉझिटिव्ह रिझल्ट यायचे चान्सेस आहेत. तर आज सामायिकमध्ये आपण आपल्या प्रवृत्तीतले दोष पाहूया आणि समोरच्याला कोणत्या प्रकारे दुःख दिलं, दोषी बघितलं तेही बघायचं आहे आणि साऱ्याचं प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करून सुधारायचं आहे. आणि ज्ञानाच्या जागृतीत राहून शुद्धात्मा आहे, फाईल 1 वेगळी आहे, यासुद्धा फाईल्स आहेत, मुलं मुली, आणि समभावाने निकाल करायचा आहे रागद्वेषाशिवाय. आणि वाईट वागले तरी आपण डिस्टर्ब व्हायचं नाही आहे, चांगले वागले तरी आपण मोहाने खुश व्हायचं नाही आहे, समभाव ठेवायचा आहे. चांगल्या गोष्टी वाईटातून चांगल्या गोष्टींना एनकरेज करायचं, वाईट वागतील मौन ठेवायचं किंवा समजून व्यवहार करायचा. अगदी नाहीच समजतच नसेल तर मौन बाळगा, प्रार्थना करा. असं हळूहळू व्यवहारातून ॲडजस्टमेंट करून सॉल्युशन काढायचं आहे. सामायिकचा विधी करूया. म्हणा, हे दादा भगवान, हे दादा भगवान, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, माझा शुद्धोपयोगपूर्वक, माझा शुद्धोपयोगपूर्वक फाईल 3 and 4, फाईल 3 and 4 मुलामुलींबरोबर आजवर जो काही कषायपूर्वक व्यवहार झालाय, जो काही कषायपूर्वक व्यवहार झालाय, त्यांना दुःख दिलं गेलंय, त्यांना दुःख दिलं गेलंय, अशा साऱ्या प्रसंगांचं स्मरण करून स्वतःच्या चुकांचं प्रतिक्रमण प्रत्याख्यान करतो आणि फाईल्सचा समभावाने निकाल मी करू शकेन, अशा जागृतीत मी राहून व्यवहार करावा, असं सामायिक करण्याची शक्ती द्यावी, मी मन वचन काया, माझ्या नावाची सर्व माया, भाव कर्म, द्रव्य कर्म, नो कर्म, हे दादा भगवान, आपणा प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूंच्या सुचरणी समर्पित करतो.